अब खबर है गढ़चांदुर से, जहां साई शांतिनगर टीचर कॉलोनी प्रभाग क्रमांक 2 के नागरिकों ने अपनी मांगों के संदर्भ में मुख्य अधिकारी तथा नगराध्यक्ष को निवेदन सौंपा। साई शांति नगर टीचर कॉलोनी प्रभाग क्रमांक 2 गढ़चांदुर के निवासियों ने डस्ट प्रदूषण से तंग आकर तथा अन्य मांगों के संदर्भ में नगर परिषद के नगराध्यक्ष तथा मुख्य अधिकारी को एक निवेदन सौंपा। इस मौके पर मुख्यतः बड़ी संख्या में साई शांति नगर टीचर कॉलोनी के महिलाओं का समावेश था। तो सुनिए इस संदर्भ में वहां पर मौजूद महिलाओं ने अपनी क्या प्रतिक्रिया व्यक्त की, उन्हीं की जुबानी। तर आम्हाला दररोजचा हा जो त्रास आहे, सायंकाळी 6च्या नंतर आम्ही बाहेर निघू शकत नाही। एवढा डस्ट येतो की हाताला जिथं बोट लावेल तिथं डस्ट निघल्याशिवाय राहत नाही। तर आमच्या शरीरामध्ये डस्ट किती जात असेल याचा सर्वांनी विचार करावा आणि आम्ही सर्व कॉलनीवासियांनी हा विचार केला आहे की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे, तेव्हा लोकप्रतिनिधींनी आमचे प्रश्न मार्गी लावावे आणि आमचे प्रश्न मार्गी लावून समोर पाठपुरावा करावा। यासाठी आम्ही आमच्या निवेदनाला तुम्ही काय केलं म्हणून आम्ही आज विचारणा करण्यासाठी आलो आहोत। तर मॅडमकडून नगराध्यक्ष मॅडमकडून टाळाटाळीचे उत्तर मिळाले आहे आणि आम्हाला फेटाळलं आहे की म्हणजे मी जात आहो, भेटत आहो, पण जर भेटत असेल तर तुम्ही आम्हाला पाठपुरावा केलेल्याची कापी दाखवा। हे जर म्हणत असेल तर त्यांच्याकडे आज पाठपुरावा केल्याची कापी जर नसेल तर आम्ही कसं म्हणून समजावं की त्यांनी पाठपुरावा केला आहे। आज सर्वांना श्वसनाचा त्रास आहे, प्रत्येकाचे आजार वाढलेले आहे, एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आहे। प्रदूषण जर रोखू शकत नसेल तर आम्ही सर्व साई शांतिनगर महिला आज या ठिकाणी मॅडमनी जे काल आमच्या रासेकर मॅडमनी फोन केला होता नगराध्यक्ष मॅडमला, तर त्यांच्यासोबत बोलत होत्या, तर त्या म्हणत होत्या पहिले डस्ट येत नव्हता का? पहिले पण डस्ट येत होता, पण पहिले डस्ट येत होता तर त्याच्यावर काही निर्बंध लागत होते। आम्ही भेटी घेत होतो सर्व, मी माजी नगराध्यक्ष आहे असताना भेटी होत होत्या, मी कलेक्टरला भेटत होते, प्रदूषण डिपार्टमेंटला भेटत होते। त्या अनुषंगाने म्हणजे पोल्युशन थांबलं जात होतं, पण आता एवढं पोल्युशन झालं आहे की आम्हाला बाहेर निघणं शक्यच होऊन नाही राहिलं आहे। सी टीवी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि गणेश लोंढे की रिपोर्ट।